महाराष्ट्र सरकारनं गेल्या मार्च महिन्यात 4थं महिला धोरण लागू केलं। या अंतर्गत सगळ्या शासकीय कागदपत्रांवर आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आलं। म्हणजेच आधी तुमचं नाव असेल, मग तुमच्या आईचं नाव आणि मग वडिलांचं नाव आणि आडनाव अशा स्वरूपात हे नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आले। तर सरकारच्या GR नुसार जन्माचा दाखला, शाळेत प्रवेश करताना भरायचा अर्ज, सर्व शैक्षणिक कागदपत्र, जमिनीचा सातबारा आणि प्रॉपर्टीची सर्व कागदपत्र, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सॅलरी स्लिप, शिधापत्रिका वाटप म्हणजेच रेशन कार्ड, मृत्यूचा दाखला या सगळ्या कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लिहिणं बंधनकारक करण्यात आले। पण हा शासन निर्णय जो आहे तो 1 मे 2024 नंतर जन्म झालेल्या व्यक्तींनाच लागू होईल। म्हणजेच याचाच अर्थ असा होतो की तुमच्याजवळ आता सगळी जी कागदपत्र आहे ती तुम्हाला बदलावी लागणार नाही। मग लग्न झालेल्या महिलेनी तिचं नाव कसं लिहायचं, तर याबद्दलही या GR मध्ये माहिती देण्यात आलेली आहे। त्यांनी असं म्हटले की आधी लग्न झालेल्या महिला ज्या पद्धतीने नाव लिहायच्या की आधी स्वतःचं नाव, त्यानंतर पतीचं नाव आणि त्यानंतर आडनाव, हीच पद्धत कायम ठेवण्यात आलेली आहे। त्यामध्ये कुठलाही बदल नाही। पण यात महत्त्वाचा मुद्दा एक असा आहे की प्रॉपर्टीच्या ज्या कागदपत्र असतात त्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांमध्ये जर तुम्हाला तुमचं लग्नाआधीचं नाव कायम ठेवायचं असेल तर ती सुद्धा मुभा देण्यात आलेली आहे। 2014ला जे महिला धोरण आलं होतं त्यामध्ये सुद्धा महिलेनी पतीचं किंवा नवऱ्याचं नाव लावण्याचं ऑप्शन तिला दिलेलं होतं। जे काही अनाथ मुलं असतात किंवा काही अपवादात्मक प्रकरण असतात, म्हणजे जे आईचं नाव लावू शकत नाही किंवा आई वडिलांचं दोघांचंही नाव लावू शकत नाही किंवा वडिलांचं नाव लावू शकत नाही, तर अशा व्यक्तींना सुद्धा या निर्णयामधून सूट देण्यात आलेली आहे। तर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून मिळालीत का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।